नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर 29/9/2025 ची थर्ड शिफ्टची आपण जवळपास 45 प्रश्न बघितले होते. त्यानंतर मग आपले काय प्रश्न क्रमांक 46 पासून आता आपण समोर बघू. ओके, ठीक आहे. तर काय 29/9/2025 थर्ड शिफ्ट आपण पेपर एनालिसिस बघत आहोत. ठीक आहे. तर 45 प्रश्न आपले पाहून झाले होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 46. तर काय प्रश्न नीती आयोगावर होता की नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात. ठीक आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष हे कोण असतात, तर कोण असतात, भारताचे पंतप्रधान हे काय असतात, तर नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. ओके. तर नीती आयोगाची स्थापना कधी झाली, तर 1 जानेवारी 2015 रोजी काय नीती आयोगाची स्थापना झाली. ठीक आहे. तर हे भारताचे प्रमुख धोरण आणि विकासाचे विचार मंथन करणारी संस्था आहे. ठीक आहे. तर 29 तारखेला नीती आयोगाबद्दल विचारलं होतं. तर 30 तारखेला थर्ड शिफ्ट मध्ये काय विचारलं, तर नीती आयोग जे आहे हे कशाच्या जागी आलं होतं, ते कशा जागी आलं होतं, प्लॅनिंग कमिशनच्या जागी आलेलं होतं. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर काय पहिल्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, तर भारताचे काय पंतप्रधान जे होते ते काय होते, नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते. आणि जे आपले काय पहिले काय नियोजन होते त्याचे अध्यक्ष कोण होते, तर आपले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे काय होते, अध्यक्ष होते. ठीक आहे. तर काय नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, तर पंतप्रधान असतात. ठीक आहे. नियोजन आयोग 1950 मध्ये स्थापन करण्यात आला आणि काय त्याचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पंतप्रधानांची नियुक्ती केली जात असे. ठीक आहे. ज्यामुळे काय जवाहरलाल नेहरू हेच पहिले अध्यक्ष बनले आणि आता कोण आहेत, तर नरेंद्र मोदी हे काय आहेत, नियोजन आयोगाचे अध्यक्ष आहेत. म्हणजे काय नियोजन म्हणजे नीती आयोगाचे अध्यक्ष. त्याच्यानंतर प्रश्न होता की 1958 मध्ये कोणत्या औद्योगिक विभागाची स्थापना करण्यात आली, तर कोणत्या 1958 मध्ये काय वैज्ञानिक धोरण ठराव जाहीर करण्यात आले, ज्याचा उद्देश काय भारताची वैज्ञानिक आणि काय तांत्रिक क्षमता वाढवणे हा होता. याच वर्षी काय तेल क्षेत्रात संशोधन करण्यासाठी ऑइल इंडिया लिमिटेडची काय कंपनीची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. तर 1958 मध्ये कोणत्या औद्योगिक विभागाची पायाभरणी करण्यात आली, तर ऑइल इंडिया लिमिटेड. ठीक आहे. ऑइल इंडिया लिमिटेडची काय स्थापना करण्यात आली 1958 मध्ये. त्याच्यानंतर काय भारतातील काय चलनविषयक धोरण हे कोण काय धोरण कोण ठरवते. ठीक आहे. भारतातील चलनविषयक धोरण हे कोण ठरवते, तर आरबीआय काय करते, तर भारतातील चलनविषयक धोरण ठरवते. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, तर मॉनिटरी पॉलिसी म्हणतो. ठीक आहे. आणि फिस्कल पॉलिसी कोण ठरवते, तर गव्हर्नमेंट. ठीक आहे. इंडियन गव्हर्नमेंट काय ठरवते, तर फिस्कल पॉलिसी ठरवते. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने मला हा क्वेश्चन काल 30 तारखेच्या शिफ्टला आला होता. 29 तारखेला विचारलं होते की भारतातील काय चलनविषयक धोरण कोण ठरवते, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय ठरवते. आणि काय वित्तीय धोरण कोण ठरवते, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय ठरवते, फिस्कल पॉलिसी, त्यालाच काय म्हणतो आपण वित्तीय धोरण. ठीक आहे. आणि चलनविषयक धोरण कोण, आरबीआय. त्यानंतर होता की डेमोग्राफिक डिव्हिडंड. काय डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे लोकसंख्या शास्त्रीय लाभांश म्हणजे काय, तर काय देशाच्या लोकसंख्येच्या वयानुसार रचनेत झालेल्या बदलांमुळे अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होण्याची क्षमता, त्याला काय म्हणतात, तर डेमोग्राफिक डिव्हिडंड असे म्हणतात. ठीक आहे. काय लोकसंख्या शास्त्रीय लाभांश म्हणजे देशाच्या लोकसंख्येच्या वयानुसार रचनेत झालेल्या बदलांमुळे अर्थव्यवस्थेत वाढ होण्याची क्षमता, त्याला काय म्हणतात, तर डेमोग्राफिक डिव्हिडंड असे म्हणतात. ओके. ठीक आहे. त्याला काय लोकसंख्या शास्त्रीय लाभांश असे म्हणतात. हा खूप सोपी प्रश्न होता. म्हणजे प्रश्नातच उत्तर दिलं होतं की बाण हवामान परिषद ही कुठे कोणत्या शहरात भरली होती. ठीक आहे. तर बॉन हवामान परिषद कुठे भरली होती, तर जर्मन मधील बॉन या शहरात काय भरली होती, तर बाण हवामान परिषद 2025 ची भरलेली होती. ठीक आहे. कधी जून 2025 मध्ये ही काय परिषद झालेली होती. ठीक आहे. UNFCCC च्या बैठकीचा भाग होती, जिथे काय जागतिक हवामान बदलावर चर्चा झालेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर काय COP30 बद्दल होता, जी कुठे झाली, ब्राझील मध्ये झाली. COP30 मध्ये काय, तर जागतिक तापमान 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी प्रयत्न आणि काय नवीन राष्ट्रकृती योजनाचे काय सादरीकरण आणि हवामान वित्त पुरवठा, उत्सर्जन कपात व लवचिकता यावर काय लक्ष केंद्रित केले जाईल असे या परिषदेमध्ये म्हटलेले होते. ठीक आहे.
तर या परिषदेत माहितीची अखंडतेसाठी ग्लोबल म्युटिरो हे काय अभियान सुरू करण्यात आलेले होते. ठीक आहे. या परिषदेच्या माध्यमातून कोणते ग्लोबल म्युटिराव नावाचे काय जागतिक अभियान सुरू करण्यात आलेले होते. ठीक आहे. तर प्रश्न होता की काय सीओपी मध्ये काय कोणत्या योजनांचे सादरीकरण करण्यात आले होते. तर कोणकोणत्या कृती योजनांचे सादरीकरण, त्याच्यानंतर काय हवामान वित्त पुरवठा, त्याच्यानंतर काय उत्सर्जन कपात आणि लवचिकता. ठीक आहे. तर सीओपी 30 चे म्हणजे उद्दिष्ट काय होते तर काय 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय मर्यादित ठेवणे होते तापमानवाढ. ठीक आहे. तापमानवाढ किती मर्यादित ठेवणे होते 1.5 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर प्रश्न होता की भारतामध्ये एकूण किती बायो रिझर्व स्फिअर आहेत. ठीक आहे. बायोस्फिअर रिझर्व आहेत. भारतामध्ये एकूण किती बायोस्फिअर रिझर्व आहेत तर किती आहेत 18 बायोस्फिअर रिझर्व आहेत. ठीक आहे. ठीक आहे. तर काय यापैकी 13 हे युनेस्कोच्या जागतिक नेटवर्क मध्ये समाविष्ट आहेत जे शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी काम करतात. ओके. तर भारतामध्ये किती बायोस्फिअर रिझर्व आहेत तर 18 बायोस्फिअर रिझर्व आहेत. त्यानंतर मग काय जून 2025 पर्यंत भारताचा एकूण प्रजनन दर म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट किती होता तर अंदाजे किती होता 1.9 पर्यंत घसरला होता, जो किती 2.1 च्या प्रतिस्थापन पातळीपेक्षा कमी आहे. ठीक आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या अहवालानुसार ही घट झालेली आहे. ठीक आहे. कोण युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड. तर सध्याचा दर काय आपल्या भारताचा तर जून 2025 मध्ये भारताचा एकूण प्रजनन दर किती तर 1.9 हा फर्टिलिटी रेट आहे. याच्यावर प्रश्न होता. ठीक आहे. जर तुम्ही 1.9 मारला असेल तर तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर काय तर इज ऑफ डुईंग बिझनेस हा रिपोर्ट आहे. हा कोण का हा जो रिपोर्ट आहे हा अहवाल कोण दरवर्षी त्याला काय म्हणतात प्रकाशित करते तर कोण करते वर्ल्ड बँक काय करते इज ऑफ डुईंग बिझनेस हा रिपोर्ट काय करते तर दरवर्षी प्रकाशित करते. ठीक आहे. आता त्याच्या जागी काय रिप्लेस झालाय. ठीक आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस च्या जागी आता रिप्लेस करण्यात आलं काय तर बिझनेस रेडी म्हणजे त्याला काय म्हणतो बी रेडी हे काय करण्यात आला रिप्लेस करण्यात आलं कशा जागी इज ऑफ डुईंग बिझनेसच्या ऐवजी. ठीक आहे. तर इज ऑफ डुईंग बिझनेस हा जो अहवाल आहे तो कोण प्रकाशित करते तर वर्ल्ड बँक काय करते दरवर्षी हा अहवाल प्रकाशित करते. ओके. त्यानंतर होता रामसर करार ठरवण्यासाठी कोणता करार करण्यात आला. ठीक आहे. रामसर करारावर एक प्रश्न होता. तर काय रामसर करार काय तर रामसर करार हा एक काय आंतरराष्ट्रीय स्तरावर काय पाणथळ जागांचे संवर्धन आणि त्यांच्या संसाधनाचा सुज्ञ वापर करण्यासाठी करण्यात आलेला आहे. ठीक आहे. हा करार जो आहे हा कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स या नावानेही ओळखला जातो. ठीक आहे. तर तुम्ही त्या अनुषंगाने रामसर जे करार आहे तो चांगल्या प्रकारे वाचून ठेवा, समोर तुम्हाला एक्झाम मध्ये कामी येईल. त्यानंतर काय सरदार सरोवर धरण हे कोणत्या नदीवर वसलेले आहे तर कोणत्या नदीवर वसलेले आहे नर्मदा नदीवर वसलेले आहे. ठीक आहे. सरदार सरोवर कोणत्या नदीवर वसलेले आहे तर नर्मदा नदीवर वसलेले आहे. हे धरण काय गुजरात राज्यात केवडिया शहराजवळ नर्मदा नदीवर बांधलेले एक मोठे गुरुत्वाकर्षण धरण आहे जे कुठं गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि काय राजस्थान या राज्यांना पाणी व वीज पुरवठा बांधण्यात आले होते. ठीक आहे. यांना काय पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेले होते. तर कुठे त्याचं स्थान बघितलं तर हे धरण गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात असलेल्या काय केवडिया कुठं केवडिया नवागाम इथे आहे. ठीक आहे. आता याचा प्रकल्प कोणता तर हे काय नर्मदा खोरे प्रकल्पाचा एक भाग आहे आणि यातून या 4 राज्यांना पाणी वीज मिळते. ठीक आहे. कोणकोणते राज्य आहेत ते गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या 4 राज्यांना काय पाणी व वीज पुरवठा होतो. ठीक आहे. याचा उद्देश काय तर हे धरण स्वच्छ आणि सौराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरवठा करते. त्यानंतर काय तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्प कोणत्या 2 राज्याच्या दरम्यान आहे असा एक प्रश्न होता. काय तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्प हा कोणत्या 2 राज्याच्या संयुक्त उपक्रम आहे. ठीक आहे. कोणत्या 2 राज्यांचा संयुक्त उपक्रम आहे तर त्याचं उत्तर काय होतं तर मध्य प्रदेश आणि काय महाराष्ट्र. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा काय होता हा संयुक्त उपक्रम होता. ठीक आहे. ज्याचा उद्देश काय होता तापी नदीच्या जलस्रोतांचे पुनर्भरण आणि काय पुनर्वितरण करून भूजल पातळी वाढवणे आणि काय दोन्ही राज्यांच्या काय दुष्काळग्रस्त भागात काय दोन्ही राज्यांच्या दुष्काळग्रस्त भागात सिंचन सुविधाचा विस्तार करणे हा काय प्रकल्प विस्तार करणे हा होता. ठीक आहे. तर हा प्रकल्प काय जगातील सर्वात मोठा भूजल पुनर्भरण उपक्रम आहे. ओके. तर काय
तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्प, तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्प हा कोणत्या दोन राज्याचा संयुक्त उपक्रम आहे? तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा काय हा संयुक्त उपक्रम आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय? हम्म तर लिंबामध्ये काय प्रामुख्याने कोणते ऍसिड आढळते? ठीक आहे. तर काय लिंबामध्ये प्रामुख्याने कोणते ऍसिड आढळते? तर कोणते? सिट्रिक ऍसिड. ठीक आहे. सिट्रिक ऍसिड काय आहे? लिंबामध्ये आढळते. त्यामुळे लिंबाची चव कशी लागते? आंबट चव लागते. ठीक आहे. आता या व्यतिरिक्त लिंबामध्ये कोणकोणते ऍसिड असतात? तर एस्पार्बिक ऍसिड असते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय मॅलिक ऍसिड सुद्धा असते. ठीक आहे. त्या अनुषंगाने मग तुम्ही बाकी लक्षात ठेवा. टोमॅटोमध्ये कोणते ऍसिड असते? तर ऑक्झॅलिक ऍसिड असते. त्याच्यानंतर मग मुंगीमध्ये फॉर्मिक ऍसिड असते. त्याच्यानंतर मग सफरचंदामध्ये कोणते ऍसिड असते? ठीक आहे. तर हे सगळे ऍसिड तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ करून ठेवा. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला समोरच्या एक्झाम मध्ये कामाला येतील. ओके. तर लिंबामध्ये कोणते प्रामुख्याने ऍसिड असते? तर सॅट्रिक ऍसिड असते. ठीक आहे. मॅलिक ऍसिड आणि ऍब्सॉर्बिक ऍसिड सुद्धा असते, पण यांचं काय असते? ऍस्कॉर्बिक ऍसिड सुद्धा असते, पण याचं प्रमाण कसं असते? तर कमी असते. ओके. त्याच्यामुळे काय लिंबामध्ये प्रामुख्याने कोणते ऍसिड आढळते? तर सिट्रिक ऍसिड हे आढळते. ओके. हम्म. त्याच्यानंतर होता की समुद्रात मासा कोणत्या खाद्यपदार्थांवर अवलंबून असते? ठीक आहे. तर नैसर्गिक खाद्य बघितलं तर काय समुद्राच्या वातावरणातून येणारे जे प्लॅन्क्टन, ठीक आहे, प्लॅन्क्टन, त्याच्यानंतर काय बेंथिक बेंथिक जीव हे काय समुद्राच्या तळाशी राहणारे जीव, जलचर वनस्पती आणि लहान मासे यासारख्या नैसर्गिक अन्य मासे खातात. ठीक आहे. तर काय नैसर्गिक जे मासे आहेत ते खाऊन आपले काय समुद्रातले मासे आपलं पालन पोषण करतात. ओके. त्यानंतर काय होतं की किडनीचं मुख्य कार्य काय आहे? ठीक आहे. किडनीचे मुख्य कार्य काय? द मेन फंक्शन ऑफ किडनीज काय? तर फिल्टर ऑफ एक्सेस फ्लुइड. ठीक आहे. फिल्टर ऑफ काय एक्सेस फ्लुइड अँड वेस्ट प्रॉडक्ट फ्रॉम द बॉडी. म्हणजे शरीरातील जे काय वेस्ट मटेरियल आहे ते बाहेर काढण्याचं काम कोण करते? म्हणजे उत्सर्जनाचं काम, एक्सक्रिशनचं काम कोण करते? तर किडनी हे काम करते. ठीक आहे. काय एक्सक्रिशनचं महत्वाचं कार्य कोण करते? तर किडनी करते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? तर रक्ताचं शुद्धीकरण. ठीक आहे. प्युरिफाय ऑफ ब्लड. ठीक आहे. मेंटेन द बॅलन्स ऑफ वॉटर अँड मिनरल्स. ठीक आहे. सच ॲज काय त्याच्यामध्ये मग सोडियम, पोटॅशियम आपल्या शरीरातले. ठीक आहे. आणि रेग्युलेट काय करते? तर ब्लड प्रेशर. आणि ऍक्टिव्ह काय करते? तर ऍक्टिव्हेट काय करते? व्हिटॅमिन डी. एवढे सारे काम काय करते? तर आपल्या याच्या शरीरात किडनी करते. ओके. तर किडनीचं मेन फंक्शन म्हटलं तर काय आपल्या शरीरातील जे काय वेस्ट मटेरियल आहे, ठीक आहे, ते लघवीच्या स्वरूपात बाहेर काढणे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय? तर हम्म तर हरितगृह वायूमध्ये सर्वात जास्त योगदान देणारा वायू कोणता? ठीक आहे. हरितगृह वायूमध्ये, ठीक आहे, ग्रीन 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 हाऊस गॅसेस मध्ये सर्वात जास्त योगदान देणारे वायू कोणते? तर कार्बन डाय ऑक्साईड. कोणते? कार्बन डाय ऑक्साईड, CO2 हे काय सर्वात जास्त योगदान देणारा वायू आहे. त्यानंतर काय? तर हम्म भारताचे राष्ट्रीय मृदा धोरण काय आहे? ठीक आहे. भारताचे राष्ट्रीय मृदा धोरण काय आहे? तर काय 2030 पर्यंत मातीचे नुकसान 1/3 म्हणजे 33% काय कमी करण्याचे हे उद्दिष्ट आहे. ठीक आहे. भारताचे राष्ट्रीय मृदा धोरणचे उद्दिष्ट काय आहे? तर 2030 पर्यंत काय मातीचे नुकसान 1/3 पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. म्हणजे 33% काय नुकसान कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर काय? तर 2025 मध्ये कृषी बियाणे वाढवण्यासाठी कोणते अभियान राबविण्यात आले? ठीक आहे. काय 2025 मध्ये कृषी व बियाणे वाढवण्यासाठी कोणते अभियान राबवण्यात आले? तर कोणते अभियान राबवण्यात आले? विकसित कृषी संकल्प अभियान हे राबवण्यात आले. ते कोणी राबवले? तर केंद्रीय कृषी मंत्री कोण? शिवराज सिंग चौहान यांनी काय विकसित कृषी संकल्प अभियान सुरू केले. ठीक आहे. त्यांच्या मार्फत हे अभियान राबवले गेले. त्याच्यानंतर काय की कुन्हा नॅशनल पार्क. काय कुनो नॅशनल पार्क जे मध्य प्रदेश मध्ये आहे, कुनो नॅशनल पार्क, तेथील जे चित्ता आहे ते कोणत्या अभयारण्यात, ठीक आहे, वन्यजीव अभयारण्यात स्थलांतरित करण्यात आले. ठीक आहे. तर कुनो नॅशनल पार्क मधील जे काही चित्ता होते ते कुठे स्थलांतरित करण्यात आले? तर गांधी सागर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. ठीक आहे. गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात काय करण्यात आले होते? तर स्थलांतरित करण्यात आले. हे कुठे आहे? तर मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे. कुनो नॅशनल पार्क सुद्धा कुठे आहे? तर मध्य प्रदेशमध्येच आहे. आणि गांधी सागर वन्यजीव अभयारण्य सुद्धा कुठे आहे? तर हे सुद्धा मध्य प्रदेशमध्येच आहे. ठीक आहे. तर कुनो नॅशनल पार्क मधील, ठीक आहे, जे चित्ता आहे ते कुठे मूव्ह करण्यात आले, स्थलांतरित करण्यात आले? तर गांधी सागर वन्यजीव अभयारण्यामध्ये स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर प्रश्न होता सहकारी संस्थावर. काय सहकारी संस्था ही काय आहे? तर सहकारी संस्थाबद्दल तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून ठेवा. ओके. तर सहकारी संस्था काय? तर समान आर्थिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काय स्वेच्छेने एकत्र आलेल्या व्यक्तींचा समूह असतो. ठीक आहे. यामध्ये मग सभासद,
हे तिचे काय असतात मालक असतात आणि त्यांना समान अधिकार असतो. सहकारी संस्था काय व्यक्तींच्या हिताचे रक्षण करते आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाच्या अंतर्गत नोंदणी संचालन करते. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय आपण जवळपास 70 प्रश्न बघितले. ओके. आधीचे 45 आणि हे जवळपास 25 ते 30 प्रश्न आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, मित्रापर्यंत शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.